जर तुमची स्किन ड्राय असेल आणि जर तुमचा फेस मेकअप केल्यानंतर डल आणि ड्राय दिसत असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे 3 मॉइश्चरायझर्स जे ड्राय स्किन मेकअपसाठी खूप छान वर्क करतात. हाय, आय एम सारिका अँड यू आर वॉचिंग सारिका मेकअप. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 3 असे मॉइश्चरायझर्स जे ड्राय स्किन मेकअपसाठी खूप छान वर्क करतात. ड्राय स्किनसाठी मॉइश्चरायझर वापरणं ही खूप महत्त्वाची स्टेप ठरते. तसं तर सर्वच स्किन टाइपसाठी मॉइश्चरायझर वापरणं खूप गरजेचं असतं. पण जर ड्राय स्किनसाठी तुम्ही योग्य मॉइश्चरायझर नाही वापरलत, तर तुमचं कितीही एक्सपेन्सिव्ह फाउंडेशन असेल, तर ते ड्राय होतं. तुम्ही कितीही थिन स्किन टिंट वापरलं, तरीही मेकअप तुमचा ड्राय दिसतो. जर तुमची ड्राय स्किन असेल, तर तुम्ही क्रीमी मॉइश्चरायझर्स वापरले पाहिजेत. जर तुमची ऑइली आणि कॉम्बिनेशन स्किन असेल, तर तुम्ही वॉटर बेस, जेल बेस असे मॉइश्चरायझर्स वापरले पाहिजेत. तर फर्स्ट मॉइश्चरायझर मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. हे आहे फ्लिका प्रोफेशनल्सचं सिल्क टच मिल्क क्रीम कॉन्सन्ट्रेट मॉइश्चरायझर अँड प्रायमर. ही एक मल्टीपर्पज क्रीम आहे. मी तुम्हाला इथे तिला अप्लाय करून दाखवते. तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघू शकता खूप जास्त थिक कन्सिस्टन्सीची ही क्रीम आहे. हाफ फेसवर मी तुम्हाला अप्लाय करून दाखवत आहे. तर या मॉइश्चरायझरचे बेनिफिट्स मी तुम्हाला सांगते. सर्वात आधी ही खूप छान हायड्रेशन देते. त्यानंतर सेकंड तुम्ही बघू शकता, की किती सुंदर ग्लास लाइक फिनिशिंग याच्यामुळे येते. ग्लॉसी लूक यामुळे तुमच्या स्किनला मिळतो. यावर तुमचं फाउंडेशन खूप इझिली लवकर ब्लेंड होतं. त्यानंतर तुम्ही बघू शकता खूप जास्त फास्ट ॲब्झॉर्बिंग आहे आणि जर तुमची स्किन खूप जास्त फ्लेकी असेल, तर त्यासाठी ही क्रीम खूप महत्त्वाची ठरते. ही क्रीम तुम्ही ॲज अ प्रायमरही वापरू शकता. त्यामुळे तुम्हाला वेगळं मॉइश्चरायझर आणि वेगळं प्रायमर वापरण्याची अशी गरज नसते. एकाच स्टेपमध्ये तुमच्या दोन्ही स्टेप कंप्लीट होतात आणि स्किनला हायड्रेशनही मिळतं. प्रायमरचं कामही ही क्रीम करते. जर ओपन पोर्स असतील तर त्यांना ब्लर करण्याचं कामही ही क्रीम करते आणि खूप सुंदर फ्लॉलेस स्किन तुम्हाला मिळते. हाफ फेस सोबत तुम्ही कंपेअर करू शकता. हाफ फेसला मी कुठलंही मॉइश्चरायझर लावलेलं नाही. हाफ फेसला मी हे फ्लिका प्रोफेशनल्सची मिल्क क्रीम लावलेली आहे. खूप सगळे मेकअप आर्टिस्ट ह्या क्रीमला प्रिफर करतात. ते त्यांच्या ब्राइड्सवरही वापरतात आणि सेल्फ मेकअपसाठीही ही क्रीम खूप छान काम करते. जर तुम्हाला खूप जास्त हेवी ड्युटी फाउंडेशन्स वापरायचे असतील, तुम्हाला खूप हेवी किंवा क्रीमी टेक्स्चरचं मेकअप अप्लाय करायचं असेल, तर तुम्ही हे मॉइश्चरायझर प्रिफर करू शकता. ₹899 ला 60 ग्रॅमची ही ट्यूब आपल्याला मिळते. त्यानंतर सेकंड मॉइश्चरायझर मी इथे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बायोडर्माचं हे ऑटोडर्म क्रेम अल्ट्रा. जर तुमची स्किन नॉर्मल, ड्राय, सेन्सिटिव्ह असेल, तर हे मॉइश्चरायझर तुमच्यासाठी खूप छान आहे. सेरामाइड बेस हे मॉइश्चरायझर आहे. तर या मॉइश्चरायझरचे बेनिफिट्स मी तुमच्यासोबत शेअर करते. फर्स्ट म्हणजे ही स्किन फास्ट ॲब्झॉर्बिंग आहे आणि 24 अवर्सपर्यंत तुमच्या स्किनलाही हायड्रेशन देते. सेरेमाइड बेस, नायसिनामाइड आणि ओमेगा 3, 6 आणि 9 असे बरेचसे इन्ग्रीडियंट यामध्ये आहेत. ज्यामुळे तुमची जर ड्राय स्किन असेल आणि तुमचं स्किन बॅरियर जर डॅमेज असेल, तर ते रिइन्फोर्स करतं. ज्यामुळे तुमची स्किनचं हायड्रेशन टिकून राहतं आणि तुमची स्किन खूप जास्त ग्लो करते. तुम्ही बघू शकता की किती लवकर हे ॲब्झॉर्ब झालेलं होतं. लाईट वेट हे मॉइश्चरायझर आहे. बिलकुल स्टिकीनेस या मॉइश्चरायझरचा नाही. यावर सुद्धा तुम्ही जेव्हा फाउंडेशन अप्लाय करता, खूप छान हे ब्लेंड करतं. ₹699 ला आपल्याला 200 mlची ही ट्यूब मिळते. यामध्ये 2 डिफरंट साइझेस मिळतात. ही 699 ची 200 mlची ट्यूब आहे. 500 mlचं एक बॉटलही मिळते, जी आपल्याला ₹1399 ला मिळते. जर तुम्हाला फुल कव्हरेज मेकअप करायचा असेल, हेवी ड्युटी फाउंडेशन्स वापरायचे असतील किंवा असं तुम्ही फाउंडेशन वापरता आहात, जे खूप लवकर सेल्फ सेट होतं, तर हे मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता. हे तुमच्या स्किनला खूप छान हायड्रेशन देतं आणि तुमचा मेकअप खूप जास्त हायड्रेटेड, मॉइश्चराइज्ड दिसतो. सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट म्हणजे हे फ्रेग्रन्स फ्री आहे आणि जर तुम्हाला फ्रेग्रन्सपासून काही सेन्सिटिव्हिटी असेल, तर तुम्ही याला प्रिफर करू शकता. त्यानंतर नेक्स्ट थर्ड मॉइश्चरायझर मी तुम्हाला सजेस्ट करत आहे. डॉक्टर शेथचं हे ओट्स सेरामाइड सेन्सिटिव्ह स्किन मॉइश्चरायझर. हे तुमच्या स्किनला सूद करतं आणि तुमच्या स्किन बॅरियरला हेल्प करतं. जर तुमचं स्किन बॅरियर डॅमेज असेल, तर हे रिपेअर करण्यासाठी हेल्प करतं. हे मॉइश्चरायझर स्पेशली डिझाइन केलेलं आहे सेन्सिटिव्ह स्किनसाठी. यामध्ये जे सेरामाइड आणि ओट्स आहेत, व्हिटॅमिन ई आहे, त्यामुळे तुमची स्किन खूप जास्त हायड्रेटेड होते. त्यामुळे तुमची ड्राय स्किन असेल, तरीही तुम्ही याला वापरू शकता. अप्लाय केल्यानंतर तुम्ही बघू शकता, अप्लाय केल्यानंतर खूप लवकर ॲब्झॉर्बही होतं, हायड्रेटिंगही आहे. बस
थोडासा कसला तरी फ्रेग्रन्स यामध्ये आहे, जो मला थोडासा आवडत नाही, पण स्किनसाठी हे खूप छान. ड्राय स्किनसाठी असे मॉइश्चरायझर्स आपल्याला हवे असतात, जे तुमच्या ड्राय स्किनला हायड्रेशनही देतील आणि मॉइश्चरायझरही ठेवतील. तर हे तीनही मॉइश्चरायझर्स तुमच्या ड्राय स्किनसाठी खूप छान काम करतील. हे तीनही मॉइश्चरायझर मेकअपच्या अंडर वापरण्यासाठी खूप छान काम करतात. हे बिलकुल ग्रीसी किंवा स्टिकी नाही आहेत, खूप जास्त लाईटवेट आहेत आणि खूप फास्ट ॲब्झॉर्बिंग आहेत. स्किनसाठी आणखी 2 मॉइश्चरायझर मी इथे तुम्हाला सजेस्ट करेल. फर्स्ट आहे ही निव्हियाची सॉफ्ट क्रीम. त्याचबरोबर हे एक मॉइश्चरायझर आहे डॉट अँड कीचं बॅरियर रिपेअर. हे एक मॉइश्चरायझर ड्राय स्किनसाठी खूप छान काम करतं. त्याचबरोबर ऑइली कॉम्बिनेशन सेन्सिटिव्ह स्किन असेल तर तुम्हाला जेल बेस्ड वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर्स वापरायचे आहेत. तुम्ही पॉन्ड्सचं हे वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर वापरू शकता. त्याचबरोबर तुम्ही प्लमचं ग्रीन टी फ्रेग्रन्स फ्री ऑइल फ्री मॉइश्चरायझर वापरू शकता. हा एक सॅम्पल प्रॉडक्ट आहे. याचे बरेचसे बेनिफिट्स आहेत. हे मॉइश्चरायझर तुम्ही डेलीही वापरू शकता. खूप छान वर्क करतं ऑइली स्किनसाठी. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचा स्किन टाइप काय आहे आणि कोणता मॉइश्चरायझर तुम्ही यूज करता हे पण मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच बिगिनर फ्रेंडली मेकअप टिप्स ट्युटोरियल्ससाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चॅनलचं नाव आहे सारिका मेकअप. थँक यू फॉर वॉचिंग.